पेटगावचे आदरणीय जयेंद्र शेठ शेळके यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत आणि त्यानंतर मुरबीचे अरुणजी पाटील साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। आणि ज्यांचा आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या आदरणीय उद्योगपती रोहिदासजी मात्रे साहेब आणि त्याच बरोबरीने ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केलेली आहे ते बालाजी इस्टेट आणि त्याचबरोबर ध्रुव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आदरणीय उद्योगपती नरेश शेठ ठाकूर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। आदरणीय रोहिदास शेठ मात्रे, आदरणीय नरेश शेठ ठाकूर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार या सर्वांचं भोईर परिवाराच्या वतीने स्वर्गीय रामदास भोईर स्मृती चषक 2025 मध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। मच्छिंद्र शेठ पाटील शिडोन उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करेन आपण आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। लास्ट इयरची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली शिरडोनची यशस्वी आयोजक मच्छिंद्र शेठ पाटील शिरडोन यांचा पण या ठिकाणी सन्मान करतो। मी आदरणीय काळूराम शेठ भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण सन्मान करावा। तर 11 बॉलमध्ये 24 रन्स या मॅचमध्ये केल्या, मात्र गोलंदाजी करत असताना 2 षटकामध्ये आपण 3 विकेट सुद्धा सूरजने घेतल्या, 12 धावा सुद्धा केल्या, मात्र हाय स्कोरिंग मॅच होती। त्यामुळे 11 बॉलमध्ये 24 धावांची खेळी करणारा नवनाथ पाटील ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। पापडीचा पाड्याचे सरपंच माजी सरपंच आदरणीय विलास शेठ गरत या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे आपण सन्मान करूयात। मी साहेबांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। आदरणीय विलास शेठ गरत पापडीचा पाडा यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत। आदरणीय विलास शेठ गरत पापडीचा पाडा माजी सरपंच यांचा पण या ठिकाणी सन्मान करतोय। एक मोठी स्पर्धा पापडीचा पाड्याच्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाली। या स्पर्धेचे यशस्वी आयोजक तिसगावचे उद्योगपती आदरणीय किशोरजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत। किशोरजी गायकवाड साहेब यांना विनंती करेन की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल। तिसगावचे किशोरजी गायकवाड। विशेष सन्मान आपण करत आहोत तिसगावचे आदरणीय उद्योगपती किशोरजी गायकवाड साहेब यांचा। मी विनंती करेन या स्पर्धेचे लाडके आयोजक काळूराम शेठ भोईर यांना आपल्या शुभेच्छा आपण तिसगावचे उद्योगपती किशोरजी गायकवाड साहेब यांचा सन्मान करावा। महाराष्ट्राचं महावस्त्र शॉल आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपतींची मूर्ती देऊन आपण त्यांचा सन्मानपूर्वक या ठिकाणी हा यथोचित सन्मान करतोय। आपली उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय होती। आदरणीय किशोरजी गायकवाड साहेब यांचा पुन्हा एकदा मी आभार व्यक्त करेन। हा सन्मान त्यांचा होतोय, त्यांना विनंती असेल की पुन्हा आपण मंचाची शोभा वाढवा। सामनावीर आलेले आहेत। 11 बॉलमध्ये 24 धावांची खेळी करणारा नवनाथ पाटील ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय शांतीबाई बाबुराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय नरेश मधुकर ठाकूर, बालाजी इस्टेट आणि ध्रुव एंटरप्राइजेसचे सर्व त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेत आपल्याला शाईन गाडी तुम्हाला पाहायला मिळते मालिकावीरसाठी आणि सोनारपाडा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळते। अनेक मोठमोठ्या स्पर्धा आता तुम्ही पाहिल्यात। मंचावरती आदरणीय किशोरजी गायकवाड साहेब उपस्थित आहेत। मी त्यांना पुन्हा एकदा विनंती करेन आपल्या शुभेच्छेस सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल। तिसगावचे किशोरजी गायकवाड साहेब यांच्या शुभेच्छेस सामनावीरचा पुरस्कार देण्यात येईल। मी साहेबांना विनंती करेन आपण पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या। जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला या मॅचमध्ये पाहायला मिळाला। कॅप्टन ऑफ स्कायर 11 गावदेवी घेसर नवनाथ सामनावीर आहेत या मॅचचे। किशोरजी गायकवाड साहेब यांच्या शुभेच्छा आपण देऊयात नवनाथ यांना सामनावीरचं पारितोषिक। एल&टी खोनी संघ आपली एक बॅट इथे राहिली बघा, ती घेऊन जायची। खोनी संघ
मॅचला लवकरात लवकर सुरुवात करा, दोन्ही संघांना सूचना असतील. त्याचबरोबर उर्वरित सन्मान आपण नंतर करूयात. मात्र आता वळूयात या मॅचच्या दिशेने. राज मनीष 11 हनुमान टायगर आणि त्यांच्या विरुद्ध RM11 सोनारपाडा. इट्स ओ टू कॉम्बॉक्स ऐकूयात आपण आवाज आजदेगाव डोंबिवलीचा नितीन जेकान सरांना. थँक्यू. एसके म्हात्रे यांचे आगमन झाले त्याने विनंती असेल. एसके म्हात्रे आपण या मोठी देशाचे आपले हार्दिक स्वागत. सलामी जोडी आपण पाहतो योगेश पाटील आणि आर्यन ठाकूरला तुम्ही पाहतायत. बाबूशेठ चषकमध्ये सुद्धा पहिल्याच मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आर्यन ठाकूरला मिळाला होता. तोच सलामीला इथं असताना आणि दुसऱ्या बाजूला मास्टर माइंड योगेश पाटीलला तुम्ही पाहतायत. पहिले षटक घेऊन येत असताना गोलंदाज आपण पाहतोय संदीप खुडारकरला तुम्ही पाहतायत. जो संघ या स्पर्धेत आपण पाहिलं तर राज मनीष 11 जर्मन टायगर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. जितू मायाभाई डायगर आणि नकुल शेठ डायगर यांच्याकडनं डायगर संघाला शुभेच्छा आल्या. त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन द लाईन ते सामना पाहत आहेत, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात आपण करतोय. पहिलाच बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. स्वीपच्या माध्यमातून जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. सीमारेषेच्या बाहेर 7 धावांसाठी षटकार येतोय. तो योगेश पाटीलच्या बॅटमधून पहिला षटकार. तर टायगरचे सूर्याजी पाटील आपण आला असेल तर या व्यासपीठाचे ते आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आयोजकांच्या वतीने आपल्याला इन्व्हाइट केलं. ते मात्र संदीप खुडारकरचं स्वागत षटकाराने करत असताना योगेश पाटील बघा मास्टर माइंड खेळाडू आहेत. 23वा फलंदाज ज्यांनी या स्पर्धेत षटकाराने खातं उघडलंय. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 17 बाईक ज्या खेळाडूच्या नावावरती आहे तो योगेश पाटील स्ट्राईक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय षटकाराने खातं उघडत असताना. टायगरचे जितू पाटील आपण आला असेल तर या आपले हार्दिक हार्दिक स्वागत. संदीप इथे चेंडू हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. शिवाजी पाटील आले ते मात्र तत्पूर्वी बंधार येत आहेत. चेंडूला फील्ड करत आहेत. 2 धावा योगेशच्या खात्यामध्ये ऍड होतील. 2 धावसंख्या पुढे सरकते ती 8 वरती आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी RM11 सोनारपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 5 षटकांची मॅच आहे. 25 मिनिटाचा अवधी असेल. लक्षात घ्या त्यामुळे फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळायचे. यानंतर मॅच असेल जर्मन निजे आणि त्यांच्या विरोधात VCC उसरगर. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल त्यामुळे कॅप्टनने अगोदरच येऊन थांबायचे. दोन्ही टीमचे कॅप्टन. इथे चेंडू उंच गेलाय. जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. योगेश पाटीलच्या बॅटमधून आलाय दुसरा सिक्सर. भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलगे. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. राज पाटील मनीष पाटील अमोल पाटील आणि विनोद पाटील टायगरचे आपण आला असेल तर या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करून या स्पर्धेत राज मनीष 11 जर्मन टायगर या नावाने संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मात्र योगेश चांगली बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 3 बॉलवरती 14 धावा आल्यात. योगेश पाटील आत्ताच डॉर्लीची स्पर्धा तुम्ही पाहिली त्या स्पर्धेत फास्टेस्ट हाफ सेंचुरी योगेशच्या बॅटमधून आली होती. तो योगेश पाटील या मॅचमध्ये थोडासा आक्रमक दिसतोय. हा चेंडू कव्हरच्या वरून खेळत आहेत. शंतनू वेगाने धावत होते. झेल थोडासा कठीणच होता मात्र 2 धावा इथे मिळालेत. मंडप डेकोरेटर्सच्या कर्मचाऱ्यांना विनंती असेल आपण लगेचच मंचाशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटरचे कर्मचारी अविभाग कॅशसाठी आपण बघतो. प्रेक्षकांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज देवीदास मोकाशी यांच्याकडनं आहे. फक्त प्रेक्षकांसाठी असेल. लक्षात घ्या खेळाडूंसाठी ते पारितोषिक नसेल आणि रॅलिंगच्या बाहेर झेल पकडला तरच ते अविभाग कॅश 500 रुपये मिळतील हे लक्षात असू द्या. इथे चेंडू उंच गेलाय. टायमिंग झालंय का? हो यस टायमिंग झालंय. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरून सीमारेषेच्या बाहेर. योगेश पाटील ऑन फायर सिक्सर. असताना आपण पाहतोय योगेश पाटीलला तुम्ही पाहतायत. भरपूर वर्षाचा अनुभव. गावदेवी RM11 सोनारपाडा संघाने खेळत असताना विकास पाटील यांचे आगमन झाले सोनारपाड्याचे. त्याने विनंती या व्यासपीठावरती आपले हार्दिक हार्दिक स्वागत. काय सुरुवात केली गावदेवी RM11 सोनारपाडा संघाने. योगेश पाटील 40 आजही ओलांडून गेले मात्र फिटनेस आणि त्यानंतर इतकी चांगली बॅटिंग आजही त्याच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते.
खूप काही शिकण्यासारखं आहे योगेश पाटीलकडनं, लेजंड आहेत. ऑन साईडला खेळायचं होतं, हलकंसं अपील करण्यात आलंय. एक सिंगल इथे मिळाली, पंचांचा लेगबाईचा इशारा आलाय आणि पहिल्या षटकात आपण पाहतोय दमदार सुरुवात करत असताना 23 धावा धावपलकोती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ओमसा एफटीसीच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली होते. गणेश म्हात्रे यांच्या डसबाहेर बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. शांताबाई बाबूराव ठाकूर यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय नरेश ठाकूर साहेबांना तुम्ही आपल्या टीव्ही स्क्रीनवरती बघू शकाल. बालाजी इस्टेट आणि ध्रुवी एंटरप्राइजेसचे सर्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आम्हाला मालिकावीरची बाईक पुरस्कृत करण्यात आले. दादांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि नेहमीच आता जेव्हा काही दिवसांपूर्वी तुम्ही रायगड प्रीमियर लीग पाहिली, तिथे जेव्हा विश्वनाथ शेठ मस्कर साहेबांची स्पर्धा होते तेव्हाही नरेश ठाकूरने बऱ्याच वेळा आम्ही ज्यावेळी मलाही विचारलं तुला ही स्पर्धा ठेवायची असेल मात्र नाईट ठेव, तुला बाईक नक्कीच देईन. मात्र नाईट स्पर्धा म्हटल्यानंतर आपण पाहिलं तर भरपूर संख्येने प्रेक्षक पाहायला मिळतात आणि नेहमीच नरेश ठाकूर साहेब मालिकावीरची बाईक पुरस्कृत करतात. युवा मोर्चा उपाध्यक्ष आदरणीय गुरुनाथजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. साहेबांचं सहर्ष स्वागत सुस्वागत. सुरुवात दमदार आपल्याला पाहायला मिळते. आपल्या मातृश्रीच्या नावाने जेवढं काही करायचं तेवढं सातत्याने नरेश ठाकूर साहेब करत असतात. मॅन फ्रॉम सोनारपाडा. जयमल्ला इंटरव्हायचे सर्व आपण पाहतो. रोहिदाजी म्हात्रे साहेब सुद्धा आपल्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून आमदार चषक ही स्पर्धा सुरू आहे. मोठी देसाई आपण पाहिलं तर देसाईच्या मैदानामध्ये त्यांच्या शुभ हस्ते देशांचं पूजन झालं आणि जर्मन निजे 40+ संघ त्या स्पर्धेच्या फायनलमध्ये सुद्धा पोहोचला. रोहिदास म्हात्रे साहेबांची उपस्थिती आणि आता त्याने मोठी देसाई प्रीमियर लीग म्हटल्यानंतर सर्वात मोठं योगदान कोणाचं असतं तर रोहिदासजी म्हात्रे साहेब. सागरचा बॉल तुम्ही पाहताय, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. प्रेमने थोडासा वेळ घेतलाय, त्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. सिंगल मेल योगेशच्या खात्यामध्ये 7 बॉलचा खेळ केलाय. 23 वरती तो बॅटिंग करतोय. आर्यनला अजूनही खातं उघडायचं आहे मॅचमध्ये. पहिल्यांदाच 7 चेंडू नंतर स्ट्राईक आर्यन ठाकूरकडे आलेत. मामा भांजेची जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चेक आशिष भोईर साहेब, त्याचबरोबर ऋषी भोईर साहेब आणि त्याचबरोबर अनिलजी भोईर साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण मंचावरती या. दही सर आमचे ग्रामस्थ आहेत, आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. ही शाईन गाडी तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली ती सर्वांचे लाडके नरेशजी ठाकूर साहेब तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम सोनारपाडा. बालाजी इस्टेटचे सर्व आणि ध्रुवी एंटरप्राइजेसचे सर्व तुम्ही पाहताय. त्यांच्या माध्यमातून बाईक बघायचे. आज कोणता खेळाडू ही बाईक घेऊन घरी जाईल. सागर इथे फटका चांगला आहे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेलं आहे. शंतनू पाटील तिथे चांगली फिल्डिंग चांगली थ्रो फेकी तुम्हाला पाहायला मिळते. एक सिंगल मिळाले, एकने खातं उघडलं तर ते आर्यन ठाकूरचं. बऱ्याच वेळा पिता पुत्राची जोडी अशोक आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. मात्र मामा भांजे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. योगेश पाटील एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आर्यन ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतोय. आर्यनची चर्चा आहे सध्या या सीझनमध्ये, चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. चेक नरेश आदरणीय संभाजी मस्कर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. या आपण मंचावरती. धावसंख्या 25. गोलंदाज सागर. इथे फटका चांगला आहे, मिड ऑफच्या वरून पाठवलाय लॉंग ऑफच्या दिशेने. टायमिंग बघा किती चांगलं आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. योगेश पाटीलच्या बॅटमधून येतोय सिक्सर. करते तुम्हाला पाहायला मिळतात त्या गावदेवी आर्यन 11 सोनारपाडा संघ. जबरदस्त बॅटिंग करत असताना योगेश पाटीलला तुम्ही पाहताय त्या मॅच मध्ये आक्रमक रूप धारण त्यांनी नक्कीच केले. हाई चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक बॅटिंग करत असताना योगेश पाटीलच्या बॅटमधून आलाय चौकार. गरजेचं आहे. 33 वरती बॅटिंग करतायत. इथे चेंडू हवेत होता, चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला. फाईन लेगला चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. ती सभा दापलगावती तुम्हाला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ असताना जबरदस्त सुरुवात. मागच्या मॅच मध्ये 67 धावा पाहिल्या आणि या मॅच मध्ये आतापर्यंत 30 धावा झाल्यात. पॉवर प्लेचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज सागर. छत्तीस धावा तुम्हाला दापलगावती पाहायला मिळत आहेत. अपडेट थोडंसं आमचं उशिरा येत असताना ओमसा MTC लाईव्ह 2 षटकात आपल्याला 36 धावा दापलगावती पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 स्वर्गीय मनोज
हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री हरिभाऊ बापू पाटील यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजीसाठी बायसिकल सायकल तुम्हाला पाहायला मिळते. 2 षटकात 36 धावा झाल्यात. आपण 36 धावा नरेश ठाकूर साहेबांना तुम्ही बघू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती, ज्यांच्या माध्यमातून मालिकावीरची बाईक आपल्या मातोश्रीच्या नावाने आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकात 36 धावा दाखल करतोय आणि त्यांच्याच बाजूला आपण पाहतोय रोहिदासजी म्हात्रे साहेब, एक यशस्वी उद्योजक, अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्यांचं योगदान असतं नेहमीच, आणि ज्यांच्याच माध्यमातून आमदार चषक ही स्पर्धा सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देसाईच्या मैदानामध्ये 40+ धमाका यावर्षी आपण पाहिलं तर 40+च्या खेळाडूंना संधी दिली, खास करून रोहिदास म्हात्रे साहेबांनी. नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान असतं. याही स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान तुम्हाला पाहायला मिळतोय. त्यांना आपण बघू शकाल आपल्या मुख्य व्यासपीठावरती एक रॉयल एंट्री तुम्ही पाहिली त्यांची. एस.के. म्हात्रे सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. मोठी देसाईजी त्यांचे हार्दिक स्वागत. 2 षटकात 36 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज प्रेमला तुम्ही पाहतायत. 34 धावांवरती योगेश पाटील बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये अकूट टप्प्याचा बॉल होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथे ठेवण्यात आलेला आहे. जे जाळ रचलं होतं योगेश पाटील साठी त्या जाळात अडकलाय आणि एक पहिली विकेट मिळत असताना गोलंदाज प्रेमला 34 धावांची मॅरेथॉन इनिंग इथे समाप्त होत असताना बॅटिंग आवडली असेल तर योगेश पाटील साठी टाळ्या झाल्या पाहिजे. 34 धावांची इनिंग समाप्त. इनिंग असं वाटलं होतं या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला मिळेल, कारण की पहिलं अर्धशतक केतन म्हात्रे खार्डी संघाचा, जो संघ या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये दाखल झालाय, आणि तशी सुरुवात तुम्हाला पाहायला मिळाली होती. 34 धावांची इनिंग इथे समाप्त झाली. ती योगेश पाटीलच्या नेता बॅटिंग करण्यासाठी आलेत. अमोल पाटीलला तुम्ही पाहतायत. आत्ताच बाबूशेठ पाटील चषक स्पर्धा तुम्ही पाहिली आडवीची, त्या स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज बायसिकल ज्या फलंदाला मिळाली तो अमोल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 100 पेक्षा जास्त धावा अमोलने त्या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या, आणि फक्त 9 धावाने मालिकावीरच्या रेसमध्ये थोडासा तो मागे राहिला. वसारच्या विरुद्ध लॉंग आपला त्याचा झेल एक चांगला टिपला आपण पाहिला. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता ग्रामीण टेनिस क्रिकेट बदली आपण पाहिली तर 20वी बाईक जीत भोईरने पटकावली. ती वाकलन संघाच्या 119 पॉईंट त्याची त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली, आणि उत्कृष्ट गोलंदाज ऋषी भोईर ठरला त्या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल आपण पाहतोय कबरच्या दिशेने खेळत असताना आपण पाहतोय एक धाव वेगाने पूर्ण केली. सिंगलने खातं उघडत असताना अमोलला तुम्ही पाहताय. सिंगलने धावसंख्या पुढे सरकताना अशोक आम्हाला सांगत असताना 37 एक गडी बाद. तिसरं षटक प्रगती पथ असताना एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी RM 11 सोनापडा, दुसऱ्या बाजूला राज मनीष 11 जयनमन टायगर संघ. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल शिक्षण महर्षी नारायण शेठ पाटील यांच्या स्मरणार्थ आपल्याला पाहायला मिळतोय टायगर चषक. 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी ती स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परमपूज्य स्वामी DK दास महाराज क्रीडांगण डायगरच्या ऐतिहासिक क्रीडांगणामध्ये स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल, आणि तिथेही विश्वनाथ शेठ साहेबांची उपस्थिती नेहमीच त्या स्पर्धेलाही असते. साईडला खेळायचं होतं, हलकंसं अपील करण्यात आलं. प्रेमचं कौतुक करेल मी, कमबॅक केलंय प्रेमने आपण पाहतोय. आर्यन थोडंसं संघर्ष करत असताना या मॅचमध्ये आपण पाहतोय यष्टरक्षक नितेशला तुम्ही पाहतायत. सेकंडला आर्यन ठाकूरला तुम्ही पाहतायत. 9 सेकंडला अमोलला तुम्ही पाहतायत. डॉट बॉलची ती समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 37. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक शंतनू पाटील आणि सोपा झेल सुटलाय. शंतनूकडनं झालेली चूक आणि 2 धावा इथे मिळतील. 2 धावसंख्या पुढे सरकते. ती 39 वरती धावसंख्या पोहोचत असताना प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी RM 11 सोनापडा, अर्थातच राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनापडा संघ आपण पाहतोय. अनेक वर्ष राकेश म्हात्रे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोफत पाण्याची व्यवस्था तुम्हाला पाहायला मिळाली. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये सुद्धा तुम्ही ते चित्र पाहिलं होतं. आमचे अनिरुद्ध केने असतील आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा आम्ही नेहमीच उल्लेख करत असतो. सेकंडला आर्यनला जीवदान मिळालंय. आर्यन ही चांगला बॅटर आहे. थोडासा रनवेमध्ये प्रॉब्लेम होता, त्यामुळे प्रेम थोडेसे थांबलेत. टेनिस क्रिकेट 7-1-7चे सर्वेसर्वा दीपेश गीत सुद्धा सामना एन्जॉय करत असताना क्रिकेटची अचूक माहिती त्यांच्या माध्यमातून. काल ज्यावेळी अमोलने 70 धावा कुठल्या एकाच मॅचमध्ये लगेचच काही क्षणातच ते अपडेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. त्यासाठी दीपेशचं आम्ही कौतुक करत असतो. हा चेंडू तुम्ही पाहतायत गॅपमध्ये खेळत आहेत. वाईट स्ट्रॉंगरवरनं क्षेत्ररक्षक वेगाने आलेत, मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
23 धावा धापलकरती आपल्या पाहायला मिळते. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. प्रेम गोलंदाजी मार्कवर. सोनारपाडा संघाला चांगलं ठाऊक आहे सध्या आपल्या गोलंदाजांना धावा थोड्याशा अपुऱ्या पडतायत, त्यामुळे जास्तीत जास्त धावा या मॅच मध्ये कराव्या लागतील. चांगलं ठाऊक आहे योगेश पाटील अँड कंपनीला. प्रेम इथे फटका चांगला आहे, कव्हरच्या दिशेने खेळत आहेत क्षेत्ररक्षक. डीप मध्ये कोणी नाहीयेत, डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. थ्रो फेकी चांगली आहे. रनआउटची संधी होती मात्र 3 धावा बघा इथे धावून घेतल्या आहेत ते अमोल आणि आर्यनने. 3 षटकांचा खेळ समाप्त. 46 वरती 1 गडी बाद 3 षटकांच्या समाप्तीनंतर. टॉस साठी उपस्थित राहायचे जयनमनीचे विरोधात VC शिवसागर. या पण भव्यात मंचावरती ज्यांच्या आज विशेष उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतात. स्वर्गीय रामदास बोर स्मृती चषक 2025च्या अंतिम रजनीमध्ये ते आदरणीय उद्योगपती, नेहमीच सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रामधलं उत्तुंग नाव रोहिदासजी म्हात्रे साहेब मोठी देसाई यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन या स्पर्धेचे लाडके आयोजक कावरम शेठ भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय रोहिदास शेठ म्हात्रे मोठी देसाई यांचा सन्मान करावा. मी आदरणीय रोहिदासजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आवर्जून ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते स्वर्गीय रामदास बोर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाच्या अंतिम रजनीमध्ये या स्पर्धेचे लाडके आयोजक आदरणीय कावरम शेठ भोईर यांचा शुभ हस्ते आपण आज सन्मान करतोय. माहिती उपदार शॉल्सने आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण हा मोमेंटो त्यांना आपण देतोय. थँक्यू सो मच आदरणीय रोहिदासजी म्हात्रे साहेब. पुन्हा मी विनंती करेन की आपण मंचावरती आसन ग्रहण करून घ्या. आणि ज्यांनी या दुसऱ्या पर्वामध्ये स्पर्धेचं आपल्याला मालिकावीरची शाईन होंडा शाईन 125 स्पॉन्सर्ड केलेले आहे ते आदरणीय उद्योगपती बालाजी इस्टेट ध्रुव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सोनारपाड्याचे श्रीमान नरेश ठाकूर यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी पुन्हा एकदा विनंती करेन या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान कावराम शेठ भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण श्री नरेश ठाकूर साहेब बालाजी इस्टेट ध्रुव एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सोनारपाडा यांचा सन्मान करावा. बहुतांश आपण मालिकावीरची HF100 पाहतो, मात्र नरेश शेठ यांनी सांगितलं होतं आमच्या आयोजकांना की तुम्हाला हवी ती बाईक तुम्ही घ्या आणि शाईन होंडा 125 या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सो आदरणीय नरेश शेठ ठाकूर यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये जे या पंचक्रोशीतील मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड करत आलेले आहेत असे आदरणीय उद्योगपती नरेश शेठ ठाकूर यांचा आपण सन्मान करतोय. थँक्यू सो मच. मी साहेबांना पुन्हा विनंती करेन की आपण मंचावरती आसन ग्रहण करून घ्या. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स होळ्यात ऑनगोइंग मॅचच्या दिशेने सोनारपाडा अगेन्स्ट टायगर. नक्कीच पुन्हा दुसऱ्यांदा 3 धावा अमोल आणि आर्यनने धावून घेतल्या. धावा झाल्यात 49. प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी RM11 सोनारपाडा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने नितीनजी फुलोरे संघ आपण पाहिलं नितीनजी फुलोरे कोणीचे नेहमीच या टीमला सध्या पुरस्कृत करतायत. आले असतील तर त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ऑन साईडला खेळायचं होतं. बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाल्याने 50 कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात त्या गावदेवी RM11 सोनारपाडा संघाच्या. 4थं षटक सुरू असताना 50 धावा धापलकवती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पहिली सीझनची स्पर्धा आपण पाहिली आदर्श चषक ची स्पर्धा जिंकली होती गावदेवी RM11 सोनारपाडा संघाने. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता तिथे लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळाले. धावसंख्या 51 होती तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर एरंजनची स्पर्धा अशोक आपण पाहिली तिथे 3रा क्रमांक पाहिला. त्यानंतर सतरंगी ट्रॉफी पाहिली तिथे 3रा क्रमांक सोनारपाडा संघाने पटकावला. पाडाचे आदरणीय विलास शेठ गरत यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. वेळात वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल. आणि नुकतंच ज्यांचं आगमन होत आहे जयदेवजी आंबेकर साहेब टायगर सहर्ष स्वागत. 51 धावा धावपलकावरती आणि अमोल पाटीलचा सिक्सर तुम्हाला पाहायला मिळतोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 2004 धावा पूर्ण झाल्यात. काय स्कोरिंग केली या स्पर्धेमध्ये आपण पाहतो. अशोक पाटील यांचं मी कौतुक करेल. 57 धावा धापलकावती लागल्यात. अमोल चांगली बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये
5 ट्रॉफीज या सीझन मध्ये गावदेवी आरे मिलियन सोनापडा संघाने जिंकल्यात. आज आडोलीच्या स्पर्धेत सुद्धा 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला. बाबूशेठ पाटील चषक, प्रजेश पाटील यांची स्पर्धा नेहमी चर्चेत असणारी स्पर्धा. मागच्या वर्षी योगेश पाटील मालिकावीर होते, मात्र यावर्षी जीतला तुम्ही पाहिलं. मात्र इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. पुन्हा झेल ड्रॉप झालाय. वारंवार चुका करत असताना या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय तो राजमनीष इलेव्हन जयनमान टायगर संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. 59 धावा दापल कधी लागलेत. 4थं षटक प्रगतीपथावर असताना यानंतर टॉस होईल. जयनमान निर्जय विरुद्ध उसारगर दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे. नितेश पाटील येत आहेत, जे जयनमान क्रिकेट संघ निर्जयचे कॅप्टन आहेत. उसारगरच्या कॅप्टनला विनंती असेल आपण लवकरात लवकर उपस्थित राहायचे. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. हाही फटका चांगला आहे. कार्पेटच्या साहाय्याने तुम्हाला पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, तिथे एक सिंगल मिळाली. सिंगलच्या साहाय्याने आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपलाय. 15.00च्या सरासरीने 60 धावा धापलकरती तुम्हाला पाहायला मिळतात. त्या प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी आरे इलेव्हन सोनारपाडा आदर्श ट्रॉफी पहिली स्पर्धा या संघाने जिंकली. त्यानंतर एरंजडच्या स्पर्धेत 3रा क्रमांक, सतरंगी ट्रॉफीमध्ये 3रा क्रमांक, चिंचोलीची स्पर्धा मलंगड विभागातील त्या स्पर्धेत चॅम्पियन आणि आज आडोलीच्या स्पर्धेत 3रा क्रमांकाचा मानकरी आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूला जयनमान टायगर संघ सुद्धा आपण पाहिलं तर खुटारलीच्या स्पर्धेत रनरअप संघ होता. त्यानंतर उसाटण्याच्या स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक. म्हणजे सातत्याने टायगर संघाचाही चांगला खेळ राहिलाय. हे खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय, जिथे आमचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. प्रथमेश पालकरीला तुम्ही पाहतायत, तिथे रितेश मात्रे तुम्ही पाहतायत. थोडेसे नाराज दिसत आहेत रितेश. एक छोटीशी स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. त्यानंतर करण ठाकूरला तुम्ही पाहतायत. योगेश पाटील तिथे आहेत आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचा बाहुबली अमर ठाकूरला तुम्ही तिथे पाहतायत. तिथेच प्रथम ठाकूर सुद्धा तुम्ही पाहतायत. सोहनला तुम्ही पाहतायत. हा खेळाडू कक्ष तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. ओमसा MTC लाईव्हचा मी कौतुक करेल. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. निजे विरुद्ध VCC उसारगर दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित राहायचे. दोन्ही कॅप्टन मला वाटतं आलेले आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. 9:55 आपण पाहतोय. 5वं षटक घेऊन येतात गोलंदाज सागर. दुसऱ्या स्पेलमध्ये एसट्यांच्या मागे आपण पाहतोय शिवाजी पाटील. मकर संक्रांत ट्रॉफीमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची निवड झाली. बायसिकल त्यांना मिळाली होती. फटका चांगला आहे. चेंडूला पाठवून दिलाय. वाईड ईस्ट लॉंग ऑनच्या वरून सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. आपल्या मुख्य व्यासपीठावरती सध्या टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याचशा या आपण विचार केला तर आतापर्यंत 7 ते 8 बाईक त्यांनी टेनिस क्रिकेटमध्ये पुरस्कृत केलेत. त्याचाही उल्लेख मी नक्कीच करेल. रोहिदास मात्रे साहेबांना तुम्ही पाहतायत, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आमदार चषक ही स्पर्धा सुरू आहे. देसाईच्या मैदानामध्ये अखू टप्प्याचा बॉल होता. टायमिंग झालं नाहीये. फाईन लेग वरनं क्षेत्ररक्षक वेगाने आले होते. झेल म्हणता येणार नाहीये कारण की थोडासा कठीणच होता. मात्र 2 धावा इथे मिळाल्यात. मागच्या मॅच मध्ये 67 धावा तुम्ही पाहिल्या होत्या. अडुसष्ट धावा तुम्हाला धावपाल कधी पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेतील आपण पाहतोय सर्वाधिक धावा आपण पाहतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटची संधी आहे आणि तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवल्याने आता चेक केलं जाईल. दरम्यान या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक युवा उद्योजक प्रतीकजी भोईर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन. आपलंही सहर्ष स्वागत आणि थोड्याच वेळात ज्यांचं आगमन होत आहे सौभाग्यवती जयश्रीताई सुखदेव पाटील, शिवसेना महिला विभाग संघटक सौदागाव आणि त्याचबरोबर शिवसेना उपविभाग प्रमुख आदरणीय सुखदेवजी जनार्दन पाटील साहेब, या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वर्गीय रामदास बोर स्मृती चषक 2025 अंतिम रजनीमध्ये सौभाग्यवती जयश्रीताई सुखदेव पाटील आणि आदरणीय सुखदेवजी जनार्दन पाटील साहेब, सुस्वागतम. नोट आउट. 2 धावा इथे पूर्ण होतील लेग बाईटच्या स्वरूपात. आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठल्यात त्या गावदेवी आरएम इलेव्हन सोनारपाडा संघाने 70 धावा धावपालकावरती तुम्हाला पाहायला मिळत आहेत. इथे चेंडू हवेत आहे. शंतनू पाटील झेल खाली आलेत. आता चूक होणार नाही. अमोलला माघारी परतावं लागेल. 18 धावांची इनिंग अमोल पाटीलची इथे समाप्त. 70 वरती दुसरा धक्का गावदेवी आरएम इलेव्हन सोनारपाडा संघाला.
ग्रामीण टेनिस क्रिकेटचा बाहुबली, शहरी क्रिकेटमध्ये सुमित ढेकलेला तुम्ही पाहतायत बाहुबली ऑफ द टेनिस क्रिकेट, मात्र ग्रामीणचा बाहुबली मैदानाच्या आतमध्ये अमर ठाकूर तुम्हाला पाहायला मिळतोय. हे आमच्या मुख्य व्यासपीठावरती मान्यवर तुम्हाला पाहायला मिळत आहे. 70 वरती 2 विकेट गेलेत. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही धावा सेफ नाही आहेत. तर 100 धावा सुद्धा टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही चेस होताना पाहिलेले आहेत. त्यामुळे कोणताही टार्गेट तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही आहेत. आज वसार संघाने बाबूशेठ चषक ही स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी ती स्पर्धा जिंकली आणि सलग दुसऱ्या वर्षामध्ये 2 वेळा सोनारपाडा संघालाच त्यांनी सेमीफायनलमध्ये पराभूत केलं. मागच्या वर्षी मालिकावीरचा मानकरी योगेश पाटील होते, मात्र यावर्षी नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला तो जीत. कुठं पैसा बॉल होता, व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, सिंगल तिथे मिळाली आहे, रनआउटची संधी आहे आणि फलंदाज आता आर्यनला माघारी परतावं लागेल. रनआउटच्या स्वरूपात लागणारा तिसरा धक्का सोनारपाडा टीमला. आणि त्याचबरोबर नुकतंच मंचावरती ज्यांचं आगमन होत आहे, चतुर्थ हिंद केसरी, सर्वांचा लाडका सोन्या, आणि या सोन्याचे मालक आदरणीय जयशेठ पाटील, सोनारपाडा 50-50 सरकार, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर रोशनजी पाटील साहेब यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम. वरती 3 विकेट गेलेत. चतुर्थ हिंद केसरी आपण म्हणतो सोन्या बैलाचे मालक जयेश शेठ पाटील त्यांच्या माध्यमातून सोनारपाडा संघ जो मैदानात खेळते त्यांनाही टी शर्ट पुरस्कृत करण्यात आलेले आहेत. अमर ठाकूरच्या बॅटमधून फटका चांगला आहे, टायमिंग बघा किती चांगला आहे, चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी जयेश पाटील यांचं स्वागत करत असताना हा येतोय षटकार. फक्त आणि दोन्ही संघाचे कॅप्टन तुम्हाला यायचं मंचावरती. नेक्स्ट मॅच नीरज अगेन्स्ट उसरकर, टॉस साठी लवकरात लवकर या. 77 वरती 3 विकेट गेलेत. गावदेवी RM11 सोनारपाडा संघ आणि राज मनीष जर्मन टायगर संघाला 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. तत्पूर्वी आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये, तिथे टॉस केला जाईल, जोडले जातील करंगणी. जशी मॅच सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये आपल्यासोबत जोडले जातील रायगडची धगधगती तोप मच्छिंद्र पाटील सर. धन्यवाद. मंचावरती ज्यांचं नुकतंच आगमन झालं आणि ज्यांची आज विशेष उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते, आदरणीय उद्योगपती रोहिदासजी म्हात्रे साहेब, आणि त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केलेली आहे त्या आदरणीय उद्योगपती नरेशजी ठाकूर साहेब. या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. रोहिदासजी म्हात्रे साहेब आणि नरेशजी ठाकूर साहेब या आमच्या दोन्ही मान्यवरांना विनंती. नाण्याच्या एका बाजूला स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला जय माता दी एंटरप्राइजेस. नीरज अगेन्स्ट उसरकर या स्वर्गीय रामदास बोर स्मृती चषक 2025च्या दुसऱ्या पर्वाचा पहिल्या फेरीतील अंतिम सामना. न्यूजेचा कॉल असेल. जय माता दी एंटरप्राइजेस कॉल. जय माता दी एंटरप्राइजेस आलेले म्हणजे टॉस जिंकलाय तो न्यूजेचा कॅप्टन नितेश पाटीलने. फक्त आपला डिसिजन सांगा. सो न्यूजे फिल्डिंग करेल उसरगरच्या अगेन्स्ट. आमच्या दोन्ही मान्यवरांचं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करेन. नरेशजी ठाकूर साहेब आणि त्याचबरोबर रोहिदासजी म्हात्रे साहेब, आपण आसन ग्रहण करून घ्या. मंचावरती शरीदासजी म्हात्रे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. SK पाटील, SK शाखा प्रमुख देसाई, त्याचबरोबर अमरजी कोटकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. अमरजी कोटकर साहेबांना विनंती आपण या. त्याचबरोबर किशोरजी म्हात्रे यांना विनंती करेन आपण मंचावरती आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी आदरणीय गजानन भोईर साहेबांना विनंती करेन या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांच्या शुभेच्छा आपण सन्मान करणार आहोत. दहीसरचे गुरुनाजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मी गुरुनाजी पाटील साहेबांना देखील विनंती करेन. किशोरदादा म्हात्रे उपस्थित आहेत. युवा उद्योजक किशोरजी म्हात्रे यांचे आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. मी गजानन भोईर साहेबांना पुन्हा एकदा विनंती करेन आपल्या शुभेच्छा आपण सन्मान करावा. एक पारितोषिक येते गोलंदाज रिद्धेश पाटीलसाठी विकेट हॅट्रिकला अस्सल व्हाईट गोल्ड बैलगाडा क्षेत्रातील चतुर्थ हिंद केसरी सर्वांचा लाडका सोन्या, आणि या सोन्याचे मालक आदरणीय ज्यांच्या नावाने आपल्याला सोन्या मैदानामध्ये पाहायला मिळतो कुमारी
रिया जयेश पाटील यांच्याकडून 5050 अर्थातच 50-50 हे पारितोषिक रिद्धेशला देण्यात येईल. तेजस्वी पाटील डायगर नामवंत पुरस्कर्ते आहेत तेजसदादा पाटील. मी त्यांना विनंती करेन की उपस्थित आहेत या पण मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मित्रांनो आपल्याला पाहायला मिळते TDPL आणि या TDPLचे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे लाडके आयोजक तेजसदादा पाटील डायगर यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. थँक्यू सो मच आदरणीय नरेश ठाकूर साहेब ज्यांनी आपल्याला या स्पर्धेमध्ये मालिकावीरची बाईक स्पॉन्सर्ड केलेले आदरणीय उद्योगपती सोनारपाडा रोहिदासजी म्हात्रे साहेब SK म्हात्रे साहेब किशोरजी पाटील साहेब किशोरजी म्हात्रे साहेब आणि अमरजी कोटकर साहेब या सर्वांचं मनापासून आभार. लगेच वळूयात पुन्हा प्रेझेंटेशन बॉक्सकडे. तेजसदादा पाटील टायगर ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचे आपले लाडके आयोजक यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. त्याचबरोबर अनेक सन्मान आपण करूयात. कल्याण उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी दैसरचे गुरुनाथजी पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. यानंतर सुखदेवजी पाटील साहेब नागाव यांना विनंती असेल आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सुखदेवजी पाटील साहेब नागाव यांना विनंती असेल आपला देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. शिवसेना उपविभाग प्रमुख त्याचबरोबर शिवसेना महिला विभाग संघटक चौदागाव सौभाग्यवती जयश्रीजी सुखदेव पाटील. मी मॅडमांना विनंती करेन की आपण ही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. सौभाग्यवती जयश्रीजी सुखदेव पाटील शिवसेना महिला विभाग संघटक चौदागाव यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आणि या सन्मानाबरोबरच आता वळूयात या मॅचच्या दिशेने. सोनारपाडा अगेन्स्ट टायगर. इट्स ओव्हर टू यू. कॉमेंट्री बॉक्स ऐकूयात आपण रायगडची मुलुख मैदानी तोफ मच्छिंद्रजी पाटील यांना आणि दरम्यान किंग्स ट्रॉफीचे आधारस्तंभ मार्गदर्शक आदरणीय उद्योगपती पांडुरंगजी दिनानाथ संते साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. साहेबांचं सहर्ष स्वागत सुस्वागतम. प्रेक्षकांनी झेल पकडलाय. या साहिल बोईरिया आपण भाग्यवान विजेते आहेत. आजच्या रजनीचे दुसरे भाग्यवान विजेते ज्यांना आपण देणार आहोत 500चे कॅश प्राइज. या लवकर या. तर एक पारितोषिक आलंय ते लगेच आम्ही मच्छिंद्र सरांकडे वळणार आहोत. मात्र फटका चांगला आलाय. प्रथमला प्रत्येक विकेट आणि विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. धीरज म्हात्रे सोनारपाडा यांच्याकडनं आणि ज्यावेळी करण ठाकूर गोलंदाज येतील त्यांनाही प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज धीरज म्हात्रे यांच्याकडनं. पारितोषिक एकदाच अनाउन्समेंट होईल लक्षात घ्या. पांडुरंगजी संते साहेबांचं आगमन होत असताना उसारगड संघाचे आधारस्तंभ त्यांचं आम्ही मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत करतो. ओ टू कॉमेंट्री बॉक्स ऐकूया मच्छिंद्र पाटील सरांचा आवाज. थँक्यू नितीन. थँक्यू करण काळन. या आपण म्हणाल सामन्याकडे 78 धावांचा पाठलागा सुरुवात दम दाखवतो टायगर संघ. लवली हिट मात्र एक मिस टायमिंग पोहोचलाय. लॉंग आपला योगेश मात्र नाहीये. 2 धावा मिळणार. चांगली सुरुवात केली टायगर संघानं. यस टायगरचा कोणत्याही फलंदाजाने बॅक टू बॅक 3 सिक्सेस लगावले तर 3000 रुपयांचा पारितोषिक देण्यात येईल. सन्माननीय राज पाटील साहेब मनीष पाटील साहेब आणि सूरज पाटील साहेब यांच्याकडून. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू. सागर पाटील शंतनू पाटील जोडी पाहतोय खूप चांगली सुरुवात करत 78 धावा कोट्याच्या. मागच्या सामन्यात 67 धावा कोट्याच्या होत्या आणि या सामन्यामध्ये 78 धावांचा लक्ष ठेवल्या मधावती धावा झाल्या त्यात प्रत्येक सामन्यामध्ये. लवली शॉट. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. फ्लिक ऑफ द रेस अँड क्लासिकल स्ट्रोक दाखवलाय. अजून एक षटकार डीजे. थँक्यू डीजे आपल्याला थांबायचंय. किंग्स ट्रॉफी आमचे मार्गदर्शक किंग्स ट्रॉफी यांच्याद्वारे आपल्याला उसरगडच्या मैदानावरती पाहायला मिळते. त्या आदरणीय उद्योगपती पांडुरंगजी दिनानाथ संते साहेब आपला आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम पांडुरंग शेठ साहेब. किंग ट्रॉफीचे किंग आयोजक आमचे ज्यांच्या माध्यमातून फार मोठी किंग ट्रॉफी आपण पाहत असतो त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. स्वागत आहे साहेब तुमचं या मंचावरती. नेरेचे आदरणीय संभाजी मस्कर साहेब मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचा आपण सन्मान करूयात. नेरेचे आदरणीय संभाजी मस्कर साहेब मी त्यांना विनंती करेन या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विनंती करेन. संजयजी भोईर साहेब यांच्या शुभेच्छा आपण सन्मान करूयात.
तर सन्मान्य पांडुरंग शेठ संते यांच्याकडनं सुवर्ण संधी डायगर संघाला लगातार 3 षटकारासाठी तुम्हाला मिळणार ते मध्ये 3000 रुपये. स्वागत आहे. राजासारखा माणूस राजासारखं मन आमचे पांडुरंग संते साहेबांचं आगमन झालंय. स्वागत आहे तुमचं देखील या मंचावरती आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन झालं. 16 धाबा पहिल्या षटकामध्ये नवीन अमर आलं. अमर ठाकूर गोलंदाजीमध्ये येत असताना अमरला नेहमीचा बाहुबली म्हटलं तर मोठ्या फटक्यांसाठी आपण गणला जातो. 78 धाबा कुठायच्या आहेत आणि 78 धाबांचा पाठलाग करताना सुंदर सुरुवात करतोय राजमनीष इलेव्हन जार्मन डायगर संघ आणि एका बाजूला ईश्वर इलेव्हन सोनापाडा संघ. सोनापाडचे आमचे जयेश शेठ देखील मंचावरती त्यांचं देखील स्वागत करूया. सोन्या बैलाचे मालक 50-50 50-50 स्वागत आहे तुमचं देखील. कल्याण डोंबिवली म्हटलं तर क्रिकेट त्यानंतर छकड्यांच्या शर्यतीसाठी खूप लोकप्रिय असणारे खेळ आपण पाहतोय. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. 16 धाबा 78 धाबांचा पाठलाग करायचा. शंतून चांगली सुरुवात करतोय. त्याला साथ सागर पाटील दोघांमध्ये चांगली भागीदारी 14 धाबांची. लवली हिट व्हाट अ शॉट. चेंडू डायगर गावामध्ये पाठवलाय. व्हाट अ क्लीन बॉल. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी. एक अजून एक मोठा फटका षटकार. भल्यांची उडवून झोप आयोजन केलंय अलग. रामदास मूर्ती दशक ठेवलाय भोईर ब्रदर्स एक नंबर. क्लास टायमिंग. व्हाट अ फंटास्टिक शॉट फ्रॉम द शंतनू. ही इज ऑन द फायर. अप्रतिम फटकेबाजी दाखवत 22 धाबा बिनबाद. दमदार सुरुवात. मजा येईल सामन्यामध्ये. सर्वांचं मनापासून स्वागत. भोईर परिवारच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. स्वर्गवासी रामदास स्मृती चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. मागच्या 3 दिवसामध्ये थरार रंगला आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. जबरदस्त ॲटमॉस्फिअर. मजा येईल सामन्यामध्ये. ओव्हर द विकेट उंचीचा जास्त फायदा घेत असताना गोलंदाज अमरला आपण पाहतोय. पंचांचा वाईटचा इशारा होतोय. SP पॅनलचे पंच मिस्टर बाळा भोईर सर, मिस्टर रमाकांत पवार सर आणि मिस्टर प्रसाद सहस्त्रबुद्धे सर असे 3 नामांकित पंच आम्हाला जॉईन झाले आहेत. व्हेरी गुड जॉब जंटलमॅन. शंतून आता हाताला मात्र आता माती लावतोय कर त्याला ग्रीप मजबूत करायची आहे. जबरदस्त अटॅकिंग फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतोय. स्टान्स बघा. बॅट किती आदळतोय बघा. वेट करतोय चेंडूचा उत्कंठाने तोचा फलंदाज. ओ स्विचचा. ओ माय गॉड. उमेश चेंडू खाली होतं. प्रथमेश होता आणि जेलमध्ये सोडतोय. येस करण. माझे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रमेशजी पाटील साहेब उत्तरशिव यांच्या ठिकाणी आगमन झालेले साहेबांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय रमेशजी पाटील साहेब सहर्ष स्वागत. बाबेश आम्हाला जॉईन झाले. स्कोअर स्वागत आहे तुमचं. 24 धावा. फटका खूप चांगला होता स्विचचा. ऍक्शन रिप्ले बघा. मात्र प्रथमेशने झेल सोडलाय. प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि अलोट गर्दीमध्ये स्पर्धा पुन्हा एकदा रंगते. भोईर परिवार यांच्या माध्यमातून. तर दैसर म्हटलं तर भोईर परिवार. भोईर परिवार म्हटलं दैसर. जसं आपण नवी मुंबईचं नाईक म्हणजे गणेश नाईक साहेब आणि नवी मुंबई नातं घट्ट आहे तसं भोईर म्हणजे दैसर आणि दैसर म्हणजे भोईर परिवार हे नातं अधिक घट्ट आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. धावा 24. मजा आहे सामन्यामध्ये. शंतनीचा द फायर. सागर त्याला साथ देतोय. सागर सेकंडला 9 धावा केले असताना हिट केलाय. व्हाट अ शॉट. ग्लोरियस तो क्लॉक ऑफ द डोक्यावरनं. हँडसम टेरिफिक शॉट. दिस इज अ गुड फिनिश. अजून एक षटकार. डायगरचे राज पाटील साहेब मनीष पाटील साहेब यांच्याकडून पारितोषिकामध्ये वाढ होते. बॅक टू बॅक 3 सिक्सेस साठी 4000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. 4000. वॉट अ स्टार्ट. मॅग्निफिसंट स्टार्ट. आणि 3 षटकार जर मारले तर आमचे सर्वांचे लाडके किंग ट्रॉफीचे आयोजक पांडुरंग शेठ संते यांच्याकडे 3 षटकारासाठी 3000 रुपयाचं पारितोषिक. 2 मारलेत फलंदाज सागरनं. बघा 3रा मारणार का. धाबा आणि फक्त 30 धाबा. वरती विकेट. खेचला फटका मात्र नाहीये. मिस टायमिंग होतोय. वॉट अ फिल्डिंग. अमोलनं मात्र चेंडूला चौकार दिला. पंचांचा इशाराची वाट पाहतोय. अमोलने देखील सांगितलं हा प्रामाणिकपणा अमोलचा. जबरदस्त स्पोर्ट्समॅनशिप दाखवत असताना काय अटॅकिंग फटकेबाजी नितीन आपण पाहतोय. 78 धावांचा पाठलाग करायचा आहे. असं वाटतं की टायगर संघ पेटून उठलाय मैदानावरती. संघर्ष करतोय. शांतता संयम आणि संघर्ष. शांत राहतो संयम बाळगतो संघर्ष करतो आणि त्यातून पेटून उठतात ते फलंदाज. व्हॉट अ ग्रेट बॅटिंग. जबरदस्त ॲटमॉस्फिअर आणि सुरुवात दमदार केली मैदानावरती. 34 धावा. ओ कमबॅक झाले अमरचं. अमर देखील कमबॅक करण्याची क्षमता ठेवतोय. चेंडूची फेकाफेकी शंतनू मात्र हुलकावणी देतोय. मिळणार मात्र डॉट चेंडू. यस करण. टायगरचे बाबू माई साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. बाबू माई साहेब टायगर सहर्ष स्वागत. यस सागर पाटीलने ह्या सीझनमध्ये 2 अर्धशतक झलकावले तेव्हा त्याला विसरता कामा नये. आणि शंतनू एक मॅग्निफिसंट प्लेअर आहे. सच अ ग्रेट प्लेअर द स्किल वर्ड. 34 धाबा दाबलकावरती 78 धाबांचा पाठलाग करायचा आहे. असं वाटतं की आपण हायलाइट्स पाहतोय. प्रत्येक चेंडूतील चौकार षटकार पाहायला मिळतात. ग्रेट बॅटिंग फ्रॉम द टायगर टीम. चांगली सुरुवात करत असताना अमरचा चेंडू लवकर कनेक्ट केला आहे. बॉल बॅक ड्राईव्ह होण्याचा प्रयत्न नाही जमला. एकच धाव मिळणार
मागच्या 2 चेंडू अमरनं केलं कमबॅक खूप चांगलं होतं, वंडरफुल कमबॅक होतं आणि धावसंख्या धाबा कधी 35 धाबा. येणारे चेंडू 18 आणि 43 धाबांची गरज आहे. हीच परिस्थिती मगाशी आपण पाहिली खोनी संघासाठी. मात्र खोनी संघ चेस करू शकला नाही. मात्र टायगर संघाची सध्या स्थिती पाहिली तर मजबूत स्थिती आहे, कारण 2 षटकामध्ये धाबा 35 आल्यात. आता गरज आहे 18 चेंडू 43 धाबांची गरज आहे. राजमनीष इलेव्हन जानमान टायगर संघ खेळतोय इनॅक्शनमध्ये आणि लवकरच टायगर संघाच्या माध्यमातून येणाऱ्या 8 फेब्रुवारी ते 12 फेब्रुवारी टायगर चषक तुम्हाला पाहायला मिळणार. टायगर चषकाचे आयोजक ग्रामस्थ मंडळ टायगर आणि विष्णू शेठ. हा सामना जर बघत असेल स्वागत विष्णू शेठ तुमचं देखील. 12 चेंडू 18 चेंडू 43 धाबांची गरज आहे. किंग ट्रॉफीचे आयोजक सन्माननीय संदेश साहेब देखील पांडुरंग संदेश साहेबांच्या मंचावरती आहेत. नितीन नाव पांडुरंग आहे, देवाचं नाव आहे आणि चेहऱ्यावरती नेहमी स्मित असे असतं आणि ते एक चांगले स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. या ब्युटिफुल ट्रॉफी ज्यांच्यासाठी संघर्ष केला जातोय 32 संघाच्या माध्यमातून हु विल बिकम अ चॅम्पियन यू विल कॅन आन्सर टुडे. आज आपल्या टू नाईट माफ करा कारण नाईट स्पर्धा आपण खेळतोय. आज तुम्हाला रात्रीमध्ये याचं उत्तर मिळणार. सुंदर ट्रॉफ्या भोईर परिवारच्या माध्यमातून आणि सुंदर बाईक आम्हाला पुरस्कृत देखील झाले, त्यांचे देखील आपण स्वागत करूया. सर्वांचं स्वागत. भोईर परिवाराने आमचे विश्वनाथ सेठ मस्कर यांचं देखील भरपूर सहकार्य स्पर्धेला त्यांचं देखील आम्ही अभिनंदन करतोय. स्वर्गीय श्री रामदेव ही बघा मनोज हरिभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ हरिभाऊ बापू पाटील यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाज बायसिकल स्वागत आहे तुमचं देखील. 18 चेंडू 43 धाबा. सागर पाटील खेळतोय 20 वरती 8 चेंडूचा सामना केलाय. शंतूने खेळतोय 14 वरती त्याने 4 चेंडूचा सामना केलाय. मजा येईल. 35 धाबा. नवीन गोलंदाज रितेश पाटील दोन्ही गोलंदाजाला मार बसलाय. त्यावेळेला P1 P2 षटक संपला. यू कॅन सी आफ्टर finishing the power play over so many players are standing boundary. It is a difficult for now batsman. It's a find the gap. मात्र मजा येईल का ज्यामध्ये शंतूने खेळतोय सागर पाटील साथ देतोय. 35 धाबा झाल्यात. 18 चेंडू 43 धाबांचं समीकरण अजूनही मैदानावरती आहे. कोणाचा तयार रितेशचा पहिला चेंडू अंदर राईज ओ फ्लॅट असतो खऱ्यान चेंडू खाली फलंदाज बाद. पहिला धक्का मैदानावरती सागर पाटील इज वॉकिंग बॅक. पारितोषिक विकेट हॅट्रिकसाठी आदरणीय जयश्री पाटील साहेब सोनारपाडा यांच्याकडून 50 अर्थातच 5,050 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. क्या बात आहे. स्वागत आहे जयश्री तुमचं देखील. 50-50 5,050 स्वागत आहे तुमचं. सोन्याबाईचे मालक प्रसिद्ध सुप्रसिद्ध चकडे हे देखील विसरता कामाने. 18 चेंडू 43 धाबांची गरज आहे. नितीन सामना उकालाटने घेतोय कारण ज्यावेळी गोलंदाजानं चांगलं कमबॅक केलं आणि पहिल्या चेंडू धक्का क्रमांक पहिला 35 धावसंख्याची बागेदरी ब्रेक केले आणि ब्रेक तो मिळालेला रिद्धेशनं त्याचे देखील कौतुक करूया आपण. 35 वरती 17 चेंडू 43 धाबांची गरज आहे. क्लोज एन्काउंटर. मागचा सामना एकतर्फी झाला. नितीनकर मागच्या सामन्यामध्ये एवढी रंगत निर्माण झाली नाही कारण कोणी संघानं सुरुवात शांत केली. मात्र हा सामना रंगत तालुक्यात टायगर संघाची सुरुवात अफलातून आहे मैदानावरती. मजा येईल बघायचं आहे. लवकर कॅचला हिट विकेट फलंदाज बाद. हेच तर क्रिकेट आपण पाहिलंय. जेव्हा धावा आले तर फक्त धावा आणि विकेटची सुरुवात झाली. विकेट आणि फक्त विकेट मध्ये होती. 35 वरती 2 धक्के. साइड अँगलला खूप सुंदर फटका सजवायचा होता मात्र जे बॅटचा फ्लो त्याचा भरपूर होता. तो फ्लो तो कंट्रोल करू शकला नाहीये आणि फलंदाज बाद झाला. हिट विकेट. नितेशच वॉकिंग बॅक 0 वरती बाद झालाय. मात्र शंतूनेचं मी कौतुक करेन. शंतूने 4 चेंडू 14 धाबा कुठल्यात. सागरने त्याला दमदार सुरुवात करून दिली. सागर देखील बाद झाला. सागरने कुठल्यात 20 धाबा. त्यामुळे सामन्यात कमबॅक झालाय. रितेश जबरदस्त गोलंदाजी दाखवली. जे जमलेलं नाही 2 गोलंदाजांना ते करून दाखवलं. रितेशनं ब्रेक थ्रू विकेट दिलाय आणि बॅक टू बॅक 2 धक्के दिले आहेत. ही इज ऑन द हॅट्रिक. लेट्स सी हॅट्रिक कंप्लीट करणं. या स्पर्धेमध्ये केतनने मात्र प्रभावित केलं ज्यानं 50 धाबा कुठल्याच मैदानावरती. राऊंड विकेट. लवली शॉट बॅकफुटला जाऊन चांगला फटका सजवला आहे मात्र नाहीये. प्रथम चेंडू खाली त्याच्या आबाक्याच्या बाहेर. मित्र सांभाळायचं आहे. यस क्रिकेट आपल्या तब्येतीच्या वरती नाही. फिटनेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. हे ग्रामीणचं क्रिकेट मित्रांनो हे गावासाठी खेळलं जातं. जान जाय पर वचन न जाय. जान जाय पर गेन न जाय. हे चित्र आपण पाहतोय. चौकार. मजा येईल सामन्यामध्ये. आता समीकरण तर वेगानं बदलणार. धावसंख्या धापा कधी स्कोर आम्हाला सांगतील.
39 धावा. बघा डायरेक्ट टाकली ऍक्शन रिप्ले MTCच्या माध्यमातून. ओम साई हा क्रिकेटचा दर्जा आहे. 38 धावा ही कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आहे. पारितोषिक येते रिद्धेश साडी, विशालजी पाटील आणि अमितजी पाटील साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 2000. 39 धावांवरती तिसरा धक्का मिळणार का? ओव्हर हॅट्रिक प्राप्त होणार का? यस, योगेश चेंडू खाली मात्र झेल ड्रॉप झालाय. 39 धावेवरती आता धावसंख्या 1 पुढे सरकणार. यस, दरम्यान या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक भूषणजी भोईर यांचे जवळचे मित्र नागावचे करणदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन, सहर्ष स्वागत. खोणीच्या फलंदाजांची एक बॅट ठरवली होती मंचासमोर, आय थिंक ती आली होती, कोणतरी घेऊन आलेला, पण ती आता कोणाकडे असेल प्लीज तर खोणीचे खेळाडू ते मंचावरती आलेले आहेत त्यांच्याकडे जमा करा. डायगर प्रेमकडे. चाळीस वरती 2 बाद. मजा आहे सामन्यामध्ये. ओ शंतनुला बीट केलाय, चेंडू मागे निघून गेलाय, दोघे शतक बीट करतोय. नशिबाचा चौकार मिळणार. यास लक फॅक्टर होणार रायगड संघाचे आणि 22चा चौकार. मजा येईल. 34 धावांची गरज सामना जिंकण्याचा. नशिबाचा चौकार. 44 धावा दाखल काबरती. काही पारितोषिक आलेत. चेतन केशव पाटील रिद्धेशसाठी 2000 पारितोषिक, हॅट्रिकसाठी. थँक्यू हेमन. राऊंड विकेट. हो प्लेसमेंट बॉटमॅनचा चांगला वापर. 1 धाव मिळणार. सेट टू फिल्डर यस थ्रू द लाईन खेळलाय आणि मिळणार ती 1 धाव. षटकाची सांगता रिद्धेशचं कौतुक करेन नितीन. रिद्धेशनं कमबॅक करून दिलंय. 2 षटकामध्ये 35 धावा झाल्या होत्या आणि आता आपण पाहतोय 45 धावा, म्हणजे या षटकामध्ये 10 धावा आणि तरी 2 धक्के देखील दिलेत. हे विसरता कामा नाहीये. 78 धावांचा पाठला करायचा आहे. धावसंख्या धावांची झाली ती 45. आता समीकरण असणार आहे 12 चेंडू 78 धावांची गरज आहे. 45 धावा होतात. 12 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. यस काळन. डायगरचे आदरणीय उमेश पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं. आपलं सहर्ष स्वागत. या पण मंचावरती आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतोय. वळत मंचावरती मान्यवरांचा सन्मान करण्यात येईल. नामदेवजी पाटील साहेब किरवली यांना विनंती असेल या आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नामदेव पाटील साहेब किरवली यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. त्याचबरोबरीने किरवलीचे आदरणीय नकुलजी तरे साहेब यांचा देखील आपण सन्मान करणार आहोत. मी नकुलजी तरे साहेब यांना विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपला देखील या ठिकाणी सन्मान होईल. आणि त्याचबरोबर गोटेघर टायगरचे जयदेवजी आंबेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. जयदेवजी आंबेकर यांना विनंती असेल चेक. जयदेवजी आंबेकर यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. सामना सुरू ठेवा. 12 चेंडू 33 धावा. एका बाजूला सन्मान सुरू राहतील, एका बाजूला सामना. यस काळन. तर नक्कीच हॅट्रिक घेतली करण नागपूर. तर नक्कीच दशरथ म्हात्रे साहेब सोनारपाडा यांच्याकडनं 11,000 रुपयाचं कॅश प्राइस करणला दिलं जाईल विकेट हॅट्रिकसाठी. दशरथजी म्हात्रे साहेब सोनारपाडा. नवीन गोलंदाज करण ठाकूर. 12 चेंडू 33 धावा. सामना शेवटच्या टप्प्यात येते. बघायचा सामना कोण जिंकणार. Oh, lovely shot! Exclusive timing on the occasion through the line. What a fantastic stroke! Once again, Shantanu is on the fire. सामना बदलतोय. Great batting from Shantanu. त्यासाठी टायगरचा फलंदाजांना पारितोषिक येते. गावदेवी गँग पार्टी यांच्याकडून हे पारितोषिक आलेले दहिसरचे. 11 चेंडू 27 धावा. शंतनुचं कौतुक करावे. काय बॅटिंग केली मैदानावरती. ओ फसवला शंतनुला. फसवा चेंडू. हवेमध्ये चेंडू मात्र नाहीये. नशिबाची साथ अजून मिळते. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. वॉटर रनिंग पिटी द विकेट. 2 धावा पूर्ण केल्यात. चेंडूची मात्र फेका फेके. व्हॉट्स गोइंग ऑन. देर इज अ प्रेशर. अंडर प्रेशर. 3 धावा कुठल्यात मैदानावरती. जेली गेला आणि 3 धावा देखील गेल्यात. किती रनिंग बघा बिटवीन द विकेट. खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट. 27 धावांची गरज होती आणि 3 धावा अजूनही कमी होती मैदानावरती. आता गरज येणारे 10 चेंडू आणि 24 धावांची गरज.
क्लोज एन्काउंटर. शंतून दिलेलं जीवनदान मागत पडू शकेल. योगेशने दुसऱ्यांदा झेल सोडलाय मैदानावरती. थँक्यू नितीन. येणारे चेंडू 10 आणि 24 धावांची गरज आहे. शंतून काय धावतोय मैदानावरती, काय फटकेबाजी कुठतोय. सागर त्याला साथ दिले आणि शंतूने सामन्याचा बिमोड करण्याचा प्रयत्न केलाय. बघायचा संघ कितपर्यंत कमबॅक करेल. 77 धावा काढून सोनापाडा संघ मात्र संघर्ष करतोय. कट केला, लेट कट केला, गॅप मध्ये निघून जातोय. अजून एक चौकार मिळणार. व्हॉट अ बॅटिंग. जबरदस्त अटॅकिंग नॉन स्टॉप फलंदाजी मैदानावरती. मगाशी झेल सुटला, स्ट्राईक चेंज झाले. जर झेल सुटला नसता, स्ट्राईक चेंज झाली नसती, चौकार आला नसता. हेच तर क्रिकेट आहे मैदानावरती. जर तुम्ही चुका केलात तर चुकाल तर ट्रॉफीला मुकाल, हे लक्षात असू द्या. तर सामन्यात परिवर्तन होतंय. येणारे चेंडू 9 आणि फक्त 20 धावांची गरज. सामना कुठून कसा आला. 18 चेंडू 43 धावा, 12 चेंडू 33, 11 27, 10 24, 9 20. थरार क्रिकेटचा लवली हिट, उंची जास्त. आता मात्र बघायचं गोलंदाज चेंडू खाली. कठीण होता झेल, चुका होता सोनापाडा संघाकडनं. चुका चुका आणि फक्त चुका. या चुकातना संघ यावेळी मात्र सुधारणा करत नाहीये. चुकतो तो माणूस असतो, मग त्यात सुधारणा करणं गरजेचं असतं मैदानावरती. 8 चेंडू 18 धावा. व्हॉट अ फाईट. पहिला सामना एकतर्फी झाला. हे बघा आमच्या आयोजक इन ऍक्शन मध्ये बघू शकाल, स्क्रीनवरती दाखवलं तर सामन्याचा आनंद घेत असताना सर्व भोईर परिवाराचं आम्ही अभिनंदन करतोय. येणारे चेंडू 8 आणि 18 धावांची गरज. कल्याण डोंबिवलीची पहिली नाईट रजनी भोईर परिवाराच्या माध्यमातून त्यांचं आपण अभिनंदन करूया. 8 चेंडू 18 धावा. व्हॉट अ ब्युटिफुल अॅटमॉस्फिअर अँड यू वॉचिंग थ्रिलिंग मॅच. अंगावरती शार निर्माण करतोय, थंडीमध्ये उब देतोय सामना. व्हॉट अ मॅच. हिटिंग आले खोदून काढला चेंडू. एकच मिळला, शतक पुढे सरकलाय. बरेच प्रत्येक होते. दुसऱ्या मॅचचा प्रयत्न. ओ माय गॉड, चुकीचा कॉल. दोन्ही फलंदाज एकाच एंडला. चुकीचा कॉल झाला. शंतनू नाराज झालाय. ही वॉज नॉट रिस्पॉन्डिंग फॉर द कपल ऑफ द रन्स. मात्र जबरदस्ती झाले. येणारे चेंडू 7 आणि गरज 17 धावांची. अजूनही खतरा कायम आहे. डीज आहे. थोडाशी चुकीचा निर्णय असू शकेल, कारण शंतनू खूप चांगली फंजी करत होता. शंतनू आतापर्यंत 8 चेंडू 24 धावा कुठल्यात. आणि स्क्रीनवरती आमचे सर्व मान्यवर, आमचे आयोजक या सर्वांचं आपण स्वागत करूया. येणारे चेंडू आता मात्र 7 आणि 17 धावांची गरज आहे. 17चा खतरा अजूनही मॅच आहे. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल सामना. नितीन, असं वाटतं की सामना फायनलच्या अगोदर फायनलचा सामना खेळला जातोय. आणि काय उत्कंठा मैदानावरती वाढते आणि काय वातावरण आपलं. प्रेक्षकांची अलोट गर्दी आणि अलोट गर्दीमध्ये सामना रंगतोय. 7-17. फुलटा चेंडू. बॅटचा फेस लवकर ओपन केलाय. चेंडू जातो गॅप मध्ये. आर्यन चेंडू खाली. गुड थ्रो आणि गुड फिल्डिंग. मिळणार ती एकच धाव. आता समीकरण असणार आहे 7 चेंडू 16 धावांची गरज. थरार क्रिकेटचा. भोईर साहेब, आपला मी सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम. आणि त्याचबरोबर निलेशजी साळुंखे साहेब यांच्या ठिकाणी आगमन. सहर्ष स्वागत, सुस्वागतम. 7 चेंडू 16 धावांची गरज आहे. विकेटची बराबरी झाली हे लक्षात असू द्या, कारण विकेटची आता बराबरी झाली. दोन्ही संघाचे 3-3 विकेट बाद झाले. त्यामुळे 7 चेंडू मध्ये 16 धावा. कोण सामना जिंकणार या स्पर्धेमध्ये. राजमणी जयमान टायगर संघ जिंकणार की ईश्वरी एल&टी सोनापाडा संघ जिंकण्याची उत्कंठा आता मध्ये शिगेला पोहोचते. व्हॉट अ मॅच. ब्युटिफुल अॅटमॉस्फिअर. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. रात्रीच्या शांत वातावरणामध्ये सुरू असलेला सामना आपण एन्जॉय करतोय आणि आमचा कॉमेंट्री बॉक्स दाखवला जातोय. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. 7 चेंडू 16 धावा. थरार क्रिकेटचा. तर रितेशने हॅट्रिक घेतली तर दशरथ म्हात्रे साहेब सोनापाडा यांच्याकडनं 11,000 रुपये आणि रिया जयेश पाटील यांच्याकडनं 5,050 रुपयाचं कॅश प्राइस. रितेशसाठी विकेट रेटीसाठी तब्बल आपण पाहतोय 16,000 पेक्षा जास्त पारितोषिक. ओव्हर टू मचिंद्र सर. ज्या रितेशने सामन्याला कलाटणी दिली मागच्या षटकामध्ये, इकॉनॉमी षटक फेकला, त्या गोलाचा वापर केलाय. बिंग कॅप्टन गुड थिंकिंग. 7 चेंडू 16 धावांची गरज. राऊंड विकेट ऑन द राईट. चेंडूला मात्र टोलावला. एकच धाव मिळणार. दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. अमोल चेंडू खाली. व्हॉट अ थ्रो. व्हॉट अ फिल्डिंग. एकच धाव मिळणार. आता मात्र समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. विकेटची मात्र बराबरी झालेली आहे, हे विसरता कामा नाहीये. मात्र टॉसचा बॉलचा टायगर संघ, त्यामुळे सामना रंगात आलाय.
आणि मला एकनाथ मालीचं गीत आठवलं. आता रंगात आली मॅच. 5 चेंडू 15 धावा. ब्युटिफुल अॅटमॉस्फिअर अँड फंटास्टिक मॅच. काय सामना रंगतोय. प्रेक्षकांचा मात्र पूर्ण पैसा बसवल. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी विथ एक्स्ट्रा पेस आणि फलंदाज मात्र बीट केलंय आणि पंचाने तिसऱ्या पंचा रेफर केलंय व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. पंच लक्षात असू द्या. येस व्हाईट साठी रिव्ह्यू नाहीये. फायनल अंपायर डिसिजन बी फायनल. जो तुमचा ऑन फील्ड अंपायर आहे तोच निर्णय कायम धरला जाईल. तर टायगर संघाने हा सामना जिंकला तर नावाली 40+ संघाकडनं 1100 रुपयाचं कॅश प्राईज टायगर संघाला दिलं जाईल. निलजय संघ इन ऍक्शन मध्ये मकर संक्रांत चषक यशस्वी आयोजक. अब तक 56 वर्षाची परंपरा पूर्ण केलेला संघ यावेळी स्क्रीनवरती दाखवला जातोय. एकच धाव मिळणार आणि चेंडू अमर बॅकअप देतोय. एकच धाव मिळणार. या सीट वाईट 2 धाबा येणार. 1+1 धाबा. आता समीकरण असणारे 4 चेंडू आणि 13 धाबांची गरज आहे. सामना प्रेशर आहे मैदानावरती. हे बघा दीपेश दाखवण्यात आहे. हा टायगरचा डगआउट आहे. ते आता शांत बसत नाहीये. ते बसले होते खाली आता मात्र उभे झाले. बघा शिवाजीला बघू शकाल आपण. सध्या तो उभा आहे लिडिंग करतोय. मात्र आता तो मैदानाच्या बाहेर आहे. 4 चेंडू 13 धावा. जबरदस्त ॲटमॉस्फिअर. हु विल बी विन इन दिस मॅच. कोणता संघ सामना जिंकलाय याची उत्कंठा शिकेला पोहोचते. 4-13 ब्लॉकाचा चेंडू खोदून काढलाय. बॉलर बॅक ड्राइव्ह थ्रू द लाईन. रिते चेंडूला बॅकअप करते. एकदा पुढे दुसऱ्या मॅचचा प्रयत्न हो ना आणि फलंदाज मात्र यास 2 धाबा मिळणार. व्हॉट्स गोइंग ऑन हे देखील कळलं नाहीये. येणारे चेंडू 3 आणि 11 धाबांची गरज आहे. नितीन 78 धाबा पार करताना मात्र टायगर संघानं जी फाईट दिली मैदानावरती ती देखील मात्र उल्लेखनीय कामगिरी राहिली. सागरने दमदार सुरुवात केली. शंतूने त्याला चांगली साथ दिली आणि आता फलंदाजी देखील दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी करतात. 3 चेंडू 11 धाबांची गरज आहे. टॉसचा बॉल टायगर संघ आहे. विकेटची बराबरी झालेली आहे. जर विकेट राखून 3 चेंडू मध्ये 10 धाबा जरी कुठल्या तरी टायगर संघ विजयाची पताका या स्पर्धेमध्ये फडकवू शकतोय. मात्र तेवढ्याच ताकदीनं सोनापाडा संघ कमबॅक करतोय. शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. येणारे चेंडू 3 11 धाबांची गरज आहे. हिट केला चेंडूला. उंची जास्त. शतक रिते चेंडू खाली. फलंदाज बाद. आता मध्ये येणारे चेंडू 2 आणि गरज आहे 11 धाबांची. आता कंपल्सरी चेसिंग करावी लागते. यस आहे. वर्ग आमचा ज्याच्यावरती आम्ही अतोनात प्रेम करतोय. ज्या प्रेक्षकाने या स्पर्धेला पहिल्या चेंडू पासून उदंड प्रतिसाद दिलाय त्या सर्व लाडका प्रेक्षकांचं भोईर परिवार तर्फे हार्दिक स्वागत. येणारे चेंडू 2 आणि गरज येते 11 धाबांची. कंपल्सरी चेसिंग करायचे आहेत कारण विकेट आता एक्स्ट्रा गेली टायगर संघाची. येणारा चेंडू सामन्याचं प्रतिबिंब असू शकतोय. ओ बघायचंय पंचाकडे अशा पद्धतीने पाहिलं. वाईड यॉर्कर होता. यस इट इज. आणि आता सामना मात्र जबल सोनापाडा संघाने आपल्या खिशात घालण्याचा प्रयत्न केलाय. शिरकाव करायचा प्रयत्न करतोय. लेप केला चेंडूला. आता 1 चेंडू आणि गरज येते 11 धाबांची. मजा आली सामन्यामध्ये. इथे सामना कोणी जिंकणार नाहीये कोणी हारणार नाहीये. इथे विजय होईल भोईर परिवाराचा. इथे विजय होईल क्रिकेटचा. इथे विजय होईल चषकाचा. असे सामने कोणी जिंकत नसतो आणि कोणी हरत देखील नसतो. राऊंड विकेट आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय तो मात्र सोनापाडा संघाने. ईश्वरी 11 सोनापाडा संघ हार्दिक अभिनंदन. दादाबाना सामना जिंकलाय. हार्दिक अभिनंदन. यस करण. सामनावीरचा पुरस्कार फक्त जाहीर करा पण लगेचच वळणार आहोत मंचावरती. मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित आहेत. आपण सन्मान करणार आहोत बैलगाडा क्षेत्रातील अस्सल व्हाईट गोल्ड चतुर्थ हिंद केसरी सर्वांचा लाडका सोन्या 50-50 आणि या नंदीचे मालक आदरणीय जयश्री पाटील साहेब मंचावरती उपस्थित आहेत. आपण त्यांचा सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन आदरणीय प्रभाकरजी भोईर साहेब या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूयात. बैलगाडा क्षेत्रातील उत्तुंग भरारी घेतलेलं एक मोठं नाव आदरणीय जयश्री पाटील चतुर्थ हिंद केसरी सोन्या. या सोन्याचे मालक आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. नुकताच आपल्याला सोन्या आणि गौरीचा बेबी शॉवर देखील पाहायला मिळाला. आपल्या नंदीवरती किती प्रेम असावं याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आदरणीय जयश्री पाटील आणि ज्यांचा आपण सन्मान करतोय सध्या या मुख्य मंचावरती. थँक्यू सो मच. आपण आलात. या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. यानंतर आपण सन्मान करणार आहोत